तांड्यात वाढलो आणि संबंध महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर तांड्याचं गाणं गात फिरतो मी. कारण तांड्याचं जे गाणं आहे त्याच्यात रड गाणं जास्त आहे आणि ते व्यवस्थेनं ऐकलं पाहिजे तर या तांड्याच्या झोपड्यामध्ये सूर्य उगवेल अशी एक आशा आहे. तांडा नावाची कविता. कोण जाणे काय तांडा काय त्यांचे हाल, जिंदगीची मांडलेली दगडाव चूल. कोण जाणे काय तांडा काय त्यांचे हाल, जिंदगीची मांडलेली दगडाव चूल. आसमानात घेऊन आसमानात घेऊन हिंड दार तांडा चालतो घेऊन पाठीवरती संसार. तांडा चालतो घेऊन पाठीवरती संसार. पोटातल्या आगीसाठी करतो या वारी, तरी राही उपाशीच कष्टाची पंढरी. पोटातल्या आगीसाठी करतो या वारी, तरी राही उपाशीच कष्टाची पंढरी. बडव्यांनी लुटलेलं माझं पंढरपूर. तांडा चालतो घेऊन पाठीवरती संसार. तांडा चालतो घेऊन पाठीवरती संसार. रोज रोज वाहते या आसवांची गंगा, उजाळू दे झोपडी ही देवा पांडुरंगा. रोज रोज वाहते या आसवांची गंगा, उजाळू दे झोपडी ही देवा पांडुरंगा. आसमानात घेऊन आसमानात घेऊन हिंडे दारोदार. तांडा चालतो घेऊन पाठीवरती संसार. तांडा चालतो घेऊन पाठीवरती संसार. वाह 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 वाह. वीरासाहेब जोरदार बीज आहे. त्या तांड्याची परिस्थिती काय असते ते वीरांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडलेली आहे. माणसानं माणसाची माणुसकी बाद केली, जातीनं या मातीची कानाती बैमान केली. कसा इतिहास सांगू जातीच्या या माणसाला, आणि माणसाची जात इथं माणसाला खात गेली. माणसाची जात इथं माणसाला खात गेली. इतका जातीवंत लिहिणारा कवी तुमच्या समोर जेव्हा तांड्याचे व्यवस्थेचे हाल तुमच्या समोर मांडतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं तांडा समजून घेतला पाहिजे. म्हणून